Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. I'm superhuman. नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे मुंबई तकमध्ये. रविवारपासून जी चर्चा सुरू आहे ती आहे पुण्यातल्या अपघातासंदर्भातली. पुण्यामध्ये ज्या पद्धतीनं एका श्रीमंत वडिलांच्या मुलाने एक पोर्शे कार चालवत 2 लोकांचा जीव घेतला होता, त्यानंतर या अपघाताची चर्चा आता देश पातळीवर सुरू आहे. नेमकं या मुलाला कोणी वाचवता आहे का? पोलिसांनी योग्य पद्धतीने तपास केला का? या संदर्भात अनेक प्रश्न विचारले जात होतात. दुसरीकडे काल जी सुनावणी झाली ज्या कोर्टासमोर, त्याच्यामध्ये त्या मुलाला आता 14 दिवसांची रिमांड होममध्ये ठेवण्याचे आदेश कोर्टाने दिले. त्यामुळे आता या मुलाची रवानगी ही रिमांड होममध्ये असणार आहे. या सगळ्या प्रकरणानंतर अनेक प्रश्न विचारले जात होते. देश पातळीवर सुद्धा या प्रकरणाची मोठ्या प्रमाणात दखल घेण्यात आली. सोशल मीडिया असेल, माध्यम असतील, ज्या सामाजिक संघटना आहेत यांनी सुद्धा अनेक प्रश्न या संदर्भात विचारले होते. यानंतर जे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत आणि अर्थात गृहमंत्री सुद्धा आहेत, देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यामध्ये जात बैठक घेतली, पोलीस आयुक्तांकडनं या संदर्भातली माहिती घेतली आणि त्यानंतर त्यांनी हे स्पष्ट केलं की हा खटला आम्ही खूप सिरियसली घेणार आहोत आणि जो अल्पवयीन मुलगा आहे त्यांनी जे क्राईम केलेलं आहे किंवा त्यांनी जो गुन्हा केलेला आहे त्या संदर्भात त्याच्यावरचा गुन्हा हा प्रौढ म्हणून चालवता येईल का, या संदर्भात सुद्धा आम्ही चाचपणी करणार आहोत. त्या संदर्भातले जे सगळे लिगल ॲस्पेक्ट्स आहेत हे सुद्धा पडताळून पाहणार आहोत. त्यामुळे अनेक प्रतिक्रिया सगळ्यामधनं उमटत होत्या. काँग्रेसचे रवींद्र धंगेकर जे तिथले आमदार आहेत, पुण्यातले आमदार आहेत, जे लोकसभेचे उमेदवार सुद्धा होते, त्यांनी अनेक आंदोलनं केली, त्यांनी पोलिसांवर सुद्धा ताशेरे ओढले, अनेक प्रश्न सुद्धा त्यांनी उपस्थित केले. हे सगळं सुरू असताना दुसरीकडे अजित पवार मात्र या सगळ्यामधनं आपल्याला कुठेही कुठेही दिसून आलेले आहेत. म्हणजे अजित पवार हे पुण्याचे पालकमंत्री आहेत, पुण्यावर त्यांचं विशेष प्रेम आहे. कुठलीही घटना घडली तरी अजित पवार हे सातत्याने ट्विट्स करत असतात किंवा अधिकाऱ्यांना त्याबाबतच्या सूचना देत असतात. परंतु या प्रकरणामध्ये अजित पवार हे आपल्याला पहिल्यापासूनच कुठेही रिॲक्ट होताना दिसले नाहीत किंवा समोर येऊन त्यांनी कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. आपण जर अजित पवारांचं हे ट्विटर हँडल आहे ते जर पाहिलं तर अजित पवारांच्या ट्विटर हँडलवर सुद्धा आज सकाळी एक पोस्ट आपल्याला दिसते, ज्याच्यामध्ये जे काँग्रेसचे आमदार आहेत PN पाटील यांचं जे निधन झालंय त्याच्याबाबत त्यांनी शोक व्यक्त केलेला आहे, त्यांच्याबद्दल त्यांनी लिहिलेलं आहे. दुसरीकडे त्यांनी आज बुद्ध पौर्णिमा आहे त्याच्याबाबतच्या शुभेच्छा सुद्धा दिलेल्या आहेत. राजा राममोहन रॉय यांची जी जयंती होती त्याच्या सुद्धा शुभेच्छा त्यांनी 22 मेला दिल्या होत्या. त्यानंतर 12वीची जी परीक्षा झाली त्याच्यामध्ये जे उत्तीर्ण झाले, जो रिझल्ट लागला त्याच्या संदर्भातलं ट्विट सुद्धा आपल्याला 21 मेचं दिसतंय. 19 मेला सुद्धा त्यांनी प्रतापराव भोसले यांचं निधन झालं होतं, त्याच्याबाबत शोक व्यक्त केला होता. त्याच्यामुळे आपण बघतो की अजित पवारांच्या टाईमलाईनवर आपल्याला कुठेही पुण्याच्या घटनेबाबत कुठेही त्यांची पोस्ट दिसत नाहीये, त्याच्याबाबत त्यांनी कुठले आदेश दिले आहेत याच्याबाबत काही दिसत नाहीये. आपण जर फेसबुकचा विचार केला तर फेसबुकवर सुद्धा आपल्याला तशीच टाईमलाईन दिसते, ज्याच्यामध्ये कुठेही पुण्याच्या प्रकरणाचा उल्लेख आपल्याला दिसत नाहीये. जसं मी सुरुवातीला म्हटलं की अजित पवार हे पुण्याचे पालकमंत्री आहेत, त्यामुळे पालकमंत्री म्हणून सुद्धा त्यांच्यावर मोठी जबाबदारी असते. ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस यांनी तिथे जाऊन बैठक घेतली पोलिसांची, त्यांना काही निर्देश दिले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा फोनवरनं आयुक्तांशी चर्चा केली आणि या खटल्यामध्ये जी योग्य ती कारवाई आहे ते करण्याचे आदेश त्यांनी दिले होते आणि त्यांनी हेही स्पष्ट केलं होतं की आम्ही कुठेही कोणालाही पाठीशी घालणार नाहीये. हे सगळं सुरू असताना अजित पवार मात्र कुठेही या सगळ्या फ्रेममध्ये दिसलेले नाहीयेत. जसं मी सुरुवातीला म्हटलं की अजित पवार हे पुण्याचे पालकमंत्री आहेत, पुण्याबद्दल त्यांचं विशेष प्रेम आहे. असं असताना सुद्धा पुण्यामध्ये कुठलीही घटना घडली तर पालकमंत्री म्हणून अजित पवार हे जातीने हजर असतात, त्या घटनेवर ते रिॲक्ट करत असतात, अधिकाऱ्यांच्या बैठका घेत असतात, सूचना देत असतात. असं असताना या प्रकरणावर मात्र त्यांनी कुठेही आपली प्रतिक्रिया दिली नाही. आता याबाबत अनेक जे तर्कवितर्क आहेत ते लढवले जातात. ते म्हणजे आपण जर बघितलं तर शिरूरची जी निवडणूक झाली, शिरूरचं मतदान झालं, त्यानंतर अजित पवार आपल्याला फारसे कुठल्याही जाहीर कार्यक्रमांमध्ये दिसले नाहीत. मोदींची जी मुंबईमध्ये सभा झाली त्या सभेला मात्र ते हजर होते, तिथे त्यांनी भाषण केलं, परंतु त्यानंतरही ते कुठेही आपल्याला जाहीर कार्यक्रमांमध्ये दिसून आले नाही किंवा कुठेही त्यांनी त्याच्या फेसबुक असेल किंवा त्यांचं जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत तिथेही कुठेही ते रिॲक्ट होताना आपल्याला दिसले नाहीत. या सगळ्या प्रकरणामध्ये एक जे नाव समोर आलं होतं ते म्हणजे अजित पवार गटाचे जे आमदार आहेत सुनील टिंगरे यांचं नाव सुरुवातीला समोर आलं होतं की त्यांच्या भागामध्ये हा अपघात घडला होता आणि सुनील टिंगरे हे रात्री त्या मुलाला वाचवण्यासाठी तिथे पोलीस स्टेशनमध्ये गेले होते, असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. सुनील टिंगरेंकडनं दबाव टाकण्यात आला होता पोलिसांवर, असा सुद्धा आरोप झाला होता. अर्थात सुनील टिंगरे यांनी माध्यमांसमोर येत या संदर्भातले जे सगळे आरोप होते ते फेटाळून लावले होते आणि अगरवाल हे माझे मित्र आहेत, ते माझ्या मतदारसंघामध्ये राहतात. मी त्यांच्याकडे काम करत होतो जेव्हा मी राजकारणात नव्हतो किंवा मी जेव्हा सिव्हिल इंजिनिअरिंग झालं होतं त्यावेळेस मी त्यांच्यासोबत काम करत होतो असं त्यांनी म्हटलं, परंतु मी कुठेही दबाव आणला नाही असं त्यांनी जाहीर केलं. माझ्या प्रभागामध्ये अपघात झाला होता, त्यामुळे एक लोकप्रतिनिधी म्हणून मी त्याची माहिती घेण्यासाठी तिथे गेलो. त्याच्याबाबतची मला सगळी माहिती पोलिसांनी दिली आणि त्यानंतर मी जी काही योग्य कारवाई करायची असेल ती करा असं पोलिसांना म्हटलं होतं, असं सुनील टिंगरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं होतं. परंतु आज सातत्याने त्यांच्यावर आरोप झाले की त्यांनी कुठेतरी दबाव टाकायचा प्रयत्न केला आणि त्यामुळेच पहिल्या दिवशी जी सौम्य कलम लावली होती याच्यामुळे त्या मुलाला बेल सुद्धा मिळाला होता.
हे सगळ्यामुळे कुठेतरी अजित पवार सुद्धा बॅकफुटवर गेलेत का, असा सगळा प्रश्न विचारला जातात. सुनील टिंगरेंचा चं नाव समोर येणं, त्याच्यामुळे त्यांच्या पक्षाची किंवा त्यांची जी एक प्रतिमा आहे तिला कुठेतरी ठेच पोहोचतेय का, यामुळे कुठेतरी अजित पवार बोलत नाहीत का, असं म्हटलं गेलं होतं. दुसरीकडे इतकी महत्त्वाची घटना घडलेली असताना सुद्धा अजित पवार रिॲक्ट का नाही होते, या संदर्भात अनेक प्रश्न सुद्धा विचारले जात आहेत. अजित पवार खरंच नाराज आहेत का, महायुतीमध्ये ते नाराज आहेत का, या प्रश्नांवर ते बोलत का नाहीयेत, त्यांना ज्या पद्धतीनं काम करायचं त्या पद्धतीनं त्यांचा काम करता येत नाहीत का, असे सुद्धा प्रश्न आता या सगळ्यामधनं उपस्थित केले जात आहेत. जसं मी सुरुवातीला म्हटलं की कुठलीही घटना घडली तरी अजित पवार कुठेही असू, ते फोनवर असेल किंवा प्रत्यक्ष असेल, तिथे जाऊन अधिकाऱ्यांच्या भेटी घेत असतात, त्यांना आदेश देत असतात, त्या संदर्भातली सगळी माहिती घेत असतात, शक्य झालं तर ते पत्रकार परिषद सुद्धा घेत असतात आणि त्याच्याबद्दलचा खुलासा सुद्धा ते करत असतात. पण या प्रकरणामध्ये त्यांच्या आमदारांचं नाव आलेलं असताना, त्याचबरोबर पुण्यामध्ये घटना घडलेली असताना जिथे ते पालकमंत्री आहेत, असं असताना सुद्धा अजित पवारांनी कुठेही त्याच्यावर प्रतिक्रिया दिलेली नाही किंवा रिॲक्ट झालेली नाही. त्यामुळे आता राजकीय वर्तुळामध्ये या संदर्भातले अनेक प्रश्न विचारले जात आहेत. अजित पवारांचे जे विरोधक आहेत शरद पवार गटातले, ते सुद्धा याच्यावर प्रतिक्रिया देतात आणि याच्या संदर्भात टीका सुद्धा करतात. त्यामुळे येत्या काळामध्ये अजित पवार समोर येत आहेत का आणि या संदर्भात काही बोलतायत का, हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे. तुम्हाला काय वाटतं, अजित पवार नाराज आहेत का, अजित पवार नॉट रिचेबल का आहेत आणि अजित पवार या प्रकरणामध्ये रिॲक्ट का होत नाहीत किंवा कुठली प्रतिक्रिया का देत नाहीत, हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद.